नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहे 3 पिन्स स्कर्ट ब्लाऊज 36 साईजचा, अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट. हा ब्लाऊज शिवताना टक्स पॉईंट कुठून कसा घ्यायचा आणि आडवा टक्स कसा घ्यायचा ते पाहणार आहे. या मापावरून आपण 3 पिन्स कट ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहे. तर आपण कार्ड पेपर घेतलेला आहे आणि आता आपण ब्लाऊज उंची घेत आहे. ब्लाऊज उंची आहे 13 इंच. 13 इंचमध्ये 1 इंच वाढवून घेतले आणि 14 इंचावरती मार्क करून घेतले. आता आपण शोल्डरचे माप घेऊया. शोल्डर आपला आहे 11. 11च्या अर्धे 5.5. 5.5 वरती मार्क करून मुंड्याचे माप घेऊया. 6 इंच घेतलेले आहे आणि आता आपण अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे तिरपा घेण्यासाठी. तिरपं घेतल्याने ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये चुन्या येत नाहीत किंवा गोळा होत नाही. याच्यासाठी आपण अर्धा इंच आतमध्ये तिरपं घेतो या पद्धतीने. आणि आता आपण मुंड्याची रेषा काढून घेऊया. आपण मुंड्याच्या रेषावरती छातीचे माप घेत असतो. आता आपण गळा रुंदी घेऊया. गळा रुंदी आहे आपली 2.25 इंच. 2.25 इंचावरती मार्क करून घेतले आणि ब्लाऊज उंची आहे 9 इंच. 9 इंचामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे. ते अर्धा इंच शिलाई मायेमध्ये जाते. आता खालच्या साईडने सुद्धा आपण 2.25 इंच मार्क करून घेतलेले आहे आणि आता आपण गळ्याचा बॉक्स करून घेऊया. चौकोनी गळा पेपर कटिंगवरती आपण घेणार आहे. गळ्याचा बॉक्स करून झाल्यानंतर आपण 14 इंचावरती जी ब्लाऊज उंचीचे माप टाकलेले आहे तिथं आपण कमरेची रेषा काढून घेऊया. आता आपण कमरेची रेषा घेऊया. ही आहे कमरेची रेषा 14 इंचावरती. आता आपण छातीचे माप टाकूया. छाती आहे 9 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन 9.5 इंच आणि शिलाई माया 1.5 इंच असं मिळून आपण 11 इंच घेतलेले आहे. एक खूण आहे 9.5 इंचावरती आणि एक खूण आहे 11 इंचावरती. आता आपण कमरेचे माप घेऊया. कमर आहे 32 इंच. तर 32 इंचमध्ये अर्धा 32चा चौथा 8. 8मध्ये अर्धा इंच ॲड करून होतो 8.5. 8.5 वरती मार्क करू आपण 1.5 इंच शिलाई माया घेणार आहे. आपण 8.5 इंचावरती मार्क करून घेतलेले आहे आणि 1.5 इंच शिलाई माया वाढवून घेतलेली आहे. ते आहे 10 इंच. आणि आता आपण माप घेतलेल्याचे मार्क करून घेऊया. हे आहे मागच्या मापाचे पेपर कटिंग. आता आपण टक्स पॉईंट घेऊया. आडवा टक्स आहे 4 इंच. उभा टक्स आहे खालून 4.25 इंचावरती घेतलेला आहे. या पद्धतीने आपण मागचा टक्स घेणार आहे. आता उभा लाईन काढून घेऊया आणि त्याच्या साईडला अर्धा इंच मार्क करून टक्सचा आकार देऊन घेऊया. या पद्धतीने आपण टक्स घेतलेला आहे आणि आपण आता मुंड्याला चाप देऊन घेणार आहे. जिथं आपला तिरपा पॉईंट आलेला आहे तिथे आपण 1.5 इंच वरती मार्क करून मुंड्याचा चाप घेणार आहे. या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण मागच्या भागाचे पेपर कटिंग करून घेऊया. हा भाग कट करून झाल्यानंतर पुढच्या मापाचे पेपर कटिंग करून घेणार आहे. तर आपण पुढचे माप कट करताना हा भाग मागचा भाग जसाचा तसा ठेवणार आहे आणि मार्क करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बदल करून आपण पुढचा भाग कट करणार आहे. आता आपण हा मागचा भाग कट करून घेऊया. पुढच्या भागाचे माप कट करताना आडवा टक्स उभा टक्स कसा घ्यायचा आणि क्रॉसपट्टी किती घ्यायची हे पाहणार आहे. आणि आपण
मागचा भाग घेऊन पुढच्या भागाचे पेपर कटिंग करणार आहे. त्याच्यात बदल कसा करायचा ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया. हा आपला मागचा भाग कट करून झालेला आहे. आता आपण दुसरा कार्ड पेपर घेऊया आणि हा भाग जसाचा तसा ठेवून मार्क करून घेऊया. या पद्धतीने आपण दुसरा पेपर घेतलेला आहे, कार्ड पेपर, आणि त्याच्यावरती हा पुढचा भाग ठेवून मार्क करून घेत आहे. या पद्धतीने आपण मार्क करून घ्यायचे आहे. आता आपण पहिला मुंड्याचा चाप देऊन घेणार आहे. तो अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण मुंड्याचा शेप देणार आहे. आता आपण पुढच्या गळ्याचे माप घेऊया. पुढच्या गळ्याचे माप घेताना आपण गळा रुंदी घेणार आहे 2.25 इंच. गळा उंची आपली 5.5 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन 6 इंच घेत आहे आणि खालून सुद्धा गळा रुंदी आपण 2.25 इंच घेत आहे. या पद्धतीने आपण बॉक्स करून घ्यायचा आहे. बॉक्स करून घेतल्यानंतर आपण गोलाकार देणार आहे. आता आपण उभा टक्स घेऊया. उभा टक्स हा शोल्डरपासून आपण 10 इंचाच्या अंतरावरती घेणार आहे. आडवा टक्स आपण 4.25 इंच घेणार आहे. या पद्धतीने आता आपण क्रॉसपट्टीचे माप टाकणार आहे. त्याच्यासाठी कमरेच्या वरच्या साईडला आपण 3-3 इंच मार्क करून एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. बॉक्सच्या पुढच्या साईडला बॉक्सच्या वरती 1 इंच वरती पॉईंट घेऊन या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. क्रॉसपट्टी आपण आत्ताच कट करणार नाही. पपचा आकार देण्यासाठी आपण टक्स वाढवून घेणार आहे. त्याच्यासाठी क्रॉसपट्टी कट करून घेत नाही. आणि आपण जो 10 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे त्याच्यावरती अजून 1 इंच वाढवून घेऊन या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आपण क्रॉसपट्टीच्या खालती 1 इंच तो टक्स वाढवून घेणार आहे. तो टक्स जिथे वाढवून घेतला आहे तिथून आपण आतमध्ये 1 इंच तिरपा घेणार आहे. तिरपा हा आपण शोल्डरपासून 10 इंचावरती टक्स पॉईंट घेतलेला आहे तिथूनच आपण तिरपा घेणार आहे. तिरपा घेतलेला आहे तिथून आपण टक्स रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. तिथूनच आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहे. या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे. आता हा तिरपा टक्स आपला किती आहे? 2.5 इंच. तसाच हा आकार दिलेला टक्ससुद्धा 2.5 इंचावरतीच मार्क करून आपण कमरेची लाईन करून घेणार आहे. या पद्धतीने हा पण टक्स आपण 2.5 इंच मोजून घेणार आहे. जो पुढचा क्रॉसपट्टीचा आकार आहे तो आपण तिरप्या टक्सपासून क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेणार आहे. क्रॉसपट्टी आपण आत्ताच कट करणार नाही, पण तो आकार देऊन घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी जोडताना तो आकार व्यवस्थित बसण्यासाठी आपण आकार देऊन घेणार आहे. या साईडला 2.5 इंच वाढवून घेणार आहे. आपण टक्स 2.5 इंच घेतलेला आहे. टक्सची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे म्हणून आपण इकडे साईडला 2.5 इंच वाढवून घेतलेले आहे. आणि आपण टक्सपासून कमरेची रेषा मार्क करून घेणार आहे. वरच्या साईडनं आपण अर्धा इंच घेणार आहे. प्रिन्सेस कटचा आकार जोडताना तो अर्धा इंच शिलाई मायेमध्ये जातो म्हणून आपण या पद्धतीने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. या पद्धतीने आपले 3 प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर कटिंग झालेले आहे. आता आपण हा पुढचा भाग कट करून घेऊया आणि दुसऱ्या पेपरवरती आपण क्रॉसपट्टी म्हणजे योकपट्टी कट करून घेऊया. आपण इथे योकपट्टी कट करत नाही कारण आपण प्रिन्सेस कटचा आकार देताना काही मापे वाढवून घेतलेली आहेत म्हणून आपण इथे योकपट्टी कट करणार नाही. या पद्धतीने आपण पुढच्या साईडचे माप कट करून घेतलेले आहे. आता आपण दुसरा कार्ड पेपर घेऊन त्याच्यावरती योकपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी माप घेऊन कट करणार आहे. या पद्धतीने आपण पुढच्या भागाचे पेपर कटिंग करून घेतलेले आहे. या पद्धतीने पुढच्या भागाचे पेपर कटिंग केले तर
ब्लाऊज पुढून उचलला जात नाही. आता आपण क्रॉसपट्टी कट करूया. त्याच्यासाठी हा आपण दुसरा कार्ड पेपर घेतलेला आहे. आपण क्रॉसपट्टी 3 इंच घेतलेली होती. आता आपण दोन्ही साईडने 3-3 इंचावरती मार्क करून घेणार आहे. इथे आपण कमरेचे माप घेणार आहे, पण कमरेचे माप आपले 8.5 इंचामध्ये 1.5 इंच वाढवून असे 10 इंच होते. 10 इंचावरती मार्क करून आपण कमरेचे माप घेतलेले आहे. आणि आता आपण क्रॉसपट्टीची उंची घेतलेली आहे 3 इंच. या पद्धतीने आता आपण क्रॉसपट्टी मार्क करून घेणार आहे. पुढच्या साईडने 3 इंच आणि मागच्या साईडने 3-3 इंचावरती असं आपण मार्क करून घेतलेले आहे. आणि आता आपण बॉक्स बनवून घेणार आहे. बॉक्स करून घेतल्यानंतर आपण पुढच्या साईडला 1 इंच वाढवून घेणार आहे. 1 इंचवरती पॉईंट घेऊन आपण या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेणार आहे आणि क्रॉसपट्टी कट करून घेणार आहे. या पद्धतीने आपण पुढच्या भागाचे पेपर कटिंग करून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.